तर नमस्कार मित्रांनो, मी मस्तपैकी कपडे घालून तयार झालेलो आहे. कारण माका जावचा होता नवीन बॅट घेऊन. आणि गाडीवर बसलाय आणि निघालंय मळगावला. कारण आज आपण जाऊचा होता मळगावच्या एक्सब्राईट स्पोर्टमध्ये बॅट घेऊ. दुपारची वेळ होती म्हणून खूप ऊन होता, पण काय नाही मित्रांनो, बॅटसाठी इतक्या तर करूच शकतो. आणि थोड्या वेळात मी पोहोचलेल्या एक्स ब्रँड स्पोर्टमध्ये. थंयसर म्हाका नवीन बॅट घेवची होती. आतमध्ये गेलं तसं म्हाका सगळ्यात पहिले दिसले ट्रॉफी. मॅन ऑफ द मॅच, मॅन ऑफ द सिरीज, सगळ्या प्रकारची ट्रॉफी उपलब्ध होती. पण माझी नजर फक्त बॅटींवर होती. मग त्यांनी म्हाका वेगवेगळ्या प्रकारचे बॅट दाखवले आणि ब्लॅक पॅन्थर, चॅम्पियन स्पोर्ट्स, संस्कार स्पोर्ट अशा वेगवेगळ्या प्रकारचे त्यांनी म्हाका बॅट दाखवल्यानी. आणि मग मी लागले माझ्यासाठी बॅट निवडूक. मग बॅटचा वूड चेक केलंय, बॅलन्स चेक केलंय, चा हँडल, बॅटची साईज सगळा चेक केलंय. मग बॅटची पिंग टेस्ट केलंय की तेका स्ट्रोक किती असा. बॅटला स्ट्रोक तर एकदम मस्तच होतो. जे माका आवडले ते बॅट मी सायडीक करून ठेवलंय, कारण म्हाका ह्याच्यातली आता एक बॅट चूज करूची होती. मला सांगते मित्रांनो, जितक्या कन्फ्युजन माका 10वी नंतर कोणती साईड घेऊ, सायन्स, कॉमर्स की आर्ट, याच्या जितक्या कन्फ्युजन होक ना आता त्याच्यापेक्षा जास्त माका कन्फ्युजन आता होतं की कोणती बॅट घेऊ. कारण सगळेच बॅटी एकदम मस्तच होते. पण फायनली मी मग डिसाईड केलेलं आहे कोणती बॅट घेऊची ती. आणि बॅटसोबत अजून 2 गोष्टी घेतलेल्या आहे. मित्रांनो, जे जे क्रिकेट खेळतात तेच समजू शकतात की नवीन बॅट घेण्याची काय फिलिंग असते ती. आणि जेंका बघूची आम्ही कोणती बॅट घेतलंय तर फॉलो फॉर नेक्स्ट पार्ट.